जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 जय. आमच्या पुण्याला तर पोल्युशन इंडिकेटर्स बसवले. आज हवेत किती प्रदूषण आहे. सकाळ वर्तमानपत्रात एक सदर आहे, 50 प्रदूषण असेल धोकामुक्त पातळी, 60 झालं धोकायुक्त पातळी, 120 झाला अति धोकायुक्त. आज मी पुण्यातून आल्याचं 178 आहे पुण्याचं हवामान. त्याला बदलापूर नाही आहे. आमच्याच वाहनातून वाहणारा कार्बन मोनोऑक्साईड कदाचित आमचं आयुष्य कमी करणार आहे. कानाची रंध्र उघडे ठेवून ऐका. एका घरात एक गाडी होती, आता एका सभासदाच्या 2-2 गाड्या आहेत. एवढी प्रगती झाली आणि तेवढा धूर बाहेर पडला. मग तो MIDCचा असो, वायू प्रदूषण झालं, जलप्रदूषण झालं, ध्वनी प्रदूषण झालं. आता मी आवाज कमी करायला सांगितला. वारकरी कीर्तनातलं ध्वनी प्रदूषण ही पण समस्या आहे, मोठी समस्या आहे. आणि अशीच कर्कश कीर्तन होत राहिले तर 10 वर्षाला कीर्तन असतील पण श्रोते बहिरे असतील. त्याला किती मर्यादा ठेवल्या पाहिजे. माझा आवाज तुमच्यापर्यंत जाणं एवढंच या यंत्राचं काम आहे. खूप किंचाळणं म्हणजे कीर्तन नाही, खूप ओरडणं म्हणजे गायन नाही, आणि खूप बदलणं म्हणजे वाजवणं नाही. ते आल्हाददायक असलं पाहिजे कानाला. ध्वनी प्रदूषण तितकंच आहे, वायू प्रदूषण तितकंच आहे, जलप्रदूषण तितकंच आहे. प्रदूषणाच्या विळख्यामध्ये मानवी जीवन इतकं ग्रस्त झालंय की आम्ही अल्पायुष्य मरू अशी परिस्थिती आहे. इकडे लक्ष द्या. सगळ्या शहराचं ड्रेनेज आम्ही नदी सोडले. काय उल्हास नदी गटारगंगा झाली. एकही नदी शुद्ध असू नये की जाऊन नमस्कार करावा, तीर्थ द्यावं. आज इंद्रायणीची परिस्थिती तशीच आहे, चंद्रभागेची पण तशीच आहे. काल आत्ता पंढरपूरवरून मी आलो, हात लावू शकत नाही पाण्याला, इतकं घाण आहे. असतो तो स्वतंत्र विचार आहे. मला आता त्याच्यावर जास्त पोहापोह करण्याचं कारण नाही. माझ्याकडे लक्ष द्या. याच्यावर कदाचित सोल्युशन निघेल, कदाचित भविष्यात नमामि गंगे सारखा प्रयोग होईल आणि कदाचित नद्या शुद्ध होतील. माझ्याकडे लक्ष द्या. पण वायू प्रदूषण जे आहे प्रचंड मोठं आहे. त्याच्या जुने लोक त्या जुन्या लोकांना सांगतो. पूर्वी आमच्याकडे असं होतं, सांगितलं जायचं की रात्री झाडाखाली झोपू नये. आठवतंय का? रात्री झाडाखाली झोपू का? कारण सगळी झाडं दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन सोडतात. पण रात्री झाडाखाली झोपू नये. पण माझ्या प्रिय श्रोत्याला माझ्याकडे लक्ष द्या. सगळी झाडं रात्री कार्बन सोडतात, पण 24 तास ऑक्सिजन सोडणारं एकच वृक्ष आहे आणि त्याचं नाव तुळशी आहे. लक्षात घ्या. हे आयुर्वेदाने सिद्ध केलं. 24 तास तुळशी ऑक्सिजन सोडते. इकडे लक्ष द्या. अनेक भक्तिपंथ आहेत महाराष्ट्रात, काही तोटा नाही, कोणाचं नाव मी घेत नाही, घेण्याचं कारण पण नाही. इकडे लक्ष द्या. पण भास्करराव, मी अगदी पंथाचा अभिनिवेश म्हणून सांगतो. अनेक पंथ म्हणजे वारकरी पंथ आणि पृथक पंथ यांचा तौलनिक अभ्यास केला तर शहाण्या लोकांचा पंथ कोणता असा प्रश्न आला तर फक्त वारकरी पंथाचं नाव घ्यावं लागेल. ते छातीला हात लावतात. कारण का? कारण वारकरी संप्रदायाने आपला उपास्य वृक्ष तुळशी मानतात. वारकऱ्याचा उपास्य वृक्ष अमृत एकादशी देवा केशव तीर्थमुळाचे, देवा केशव तीर्थमुळाचे, देवा केशव तीर्थमुळाचे, आता प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला. सांगू म्हणतात.
भाबड्या मानानं घरात पैसा वाढून ऐश्वर्य यावं याकरता मनी प्लांट लावण्यापेक्षा तुळशी लावा, कल्याण होईल. माणसं मनी प्लांट लावतात. आणि मी असं उलट ऐकलंय की तो पण चोरून आणवला, नर्सरीतून नाही चालत. अजून किती आपण भोळे राहणार आहोत. मी काय म्हणतो, तुळशी लावा. अंगण जर असेल तर अंगणभर तुळशी लावा. जरा बोलू का, देव भेटो न भेटो, आरोग्य तर भेटो. देव भेटेल तेव्हा भेटेल, पण आरोग्य तर भेटो. चला, जरासा एखादा दृष्टांत सांगतो म्हणजे बरं होईल. जरा शुष्क तत्वज्ञान सांगितलं तर 8:30ला पण काही समाधीस्थ होती. गोष्ट सांगतो. चला, एखादी आजीबाई घरी जाऊन आपल्या नातवाला सांगितली, गोष्ट ऐकून आली. रामायणातली गोष्ट आहे, इकडे लक्ष द्या. सीतामाईच्या शुद्धीकरता प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायाला पाठवलं लंकेत. मारुतीराय पण गेले, पण जाताना प्रभू रामचंद्र म्हणाले, तू लंकेत जातोय, तुला चहा दी लागला तर एक घर आहे. तो पीत होता का नाही हा भाग वेगळा, पण आधुनिक रामायणात सांगायला काय अडचण असावी. मारुतीराय आले, सीतामाईचा शोध लागला, अशोक वाटिकेचा विध्वंस झाला. मारुतीरायाला करमे नाही, कारण लंकेत भजन नाही. भजन कोण करणार, सगळेच राक्षस. त्यांना असं वाटलं की रामरायांनी सांगितलं की एक घर आपलं आहे, तिथं जावं. पण परत मारुतीने विचार केला की पत्ताही आणला नाही, मोबाईल नंबर पण आणला नाही. किती कोट्यावधी घरं लंकेत, पण बुद्धिमत्ताम वरिष्ठम. मारुतीने एक उड्डाण केलं आणि एक प्रदक्षिणा लंकेला घातली. अचूक एका राजवाड्यापुढे आले आणि त्या राजवाड्यापुढे उतरून आत गेले. तो भक्तराज विभीषण महाराजांचा राजवाडा होता. विभीषण महाराज रामरायाची पूजाच करत होते. रामरायाची मूर्ती लंकेत बघून त्यांना आनंद झाला आणि त्याने भुभुकार केला, जय श्रीराम. विभीषणाने मागे वळताना म्हणले, जय हनुमान. काय आनंद झाला, कडकडून मिठी मारली. मारुतीरायाला म्हणाले, आपण लंकेत आलात हे मला कळालं. अशोक वाटिकेचा विध्वंस झाल्याची बातमी पण कानावर आली, पण माझ्या घराचा पत्ता कोणी दिला? आणि या नगरातले सगळे लोक नालायक आहेत, माझा पत्ता पण देणार नाही. म्हणजे मी कुणालाच विचारला नाही. मग गुगल बघितलं का? सध्या सोपं झालं, त्याने गुगल पण नाही बघितलं. मग मी एक लंका नदीला फेरी मारली आणि फक्त तुझ्या दारात तुळशीचं वृंदावन होतं, त्यांनी पत्ता सांगितला. फार बरं, या वृंदावनाने तुझं घर दाखवलं. सोपं सांगू का एकदम, ज्याच्या दारात तुळशीचं वृंदावन आहे ते सज्जनाचं घर, आणि ज्या दारात तुळशीचं झाड नाही ते राक्षसाचं घर. एवढं कळालं तरी खुशी आहे. तुळशी लावा, फार फार उपयोग होईल. म्हणून वारकरी संप्रदायाने दीक्षा देताना तुळशीच्या काष्टाची माळा घालण्याचा परिपाठ आणि दंडक घातला. वारकरी व्हायचं म्हणजे गळ्यात तुळशीची माळ पाहिजे. इकडे लक्ष द्या, सांगतो पुढे. मी आहे अजून हातात माझ्या वेळ. इथेच उल्हासनगर मराठा सेक्शनला राहत होतो आम्ही. माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते. तर आमच्याकडे शिवाजी बुवा त्यावेळेस चांदोबा यायचा. नवीन मुलांना माहीत नाही चांदोबा, जुन्या लोकांना माहीत असेल. चांदोबा नावाचं एक मासिक होतं लहान मुलाचं, चंपक होतं. चांदोबा होता, 60 पैसे किंमत होती त्याची. आता तो निंबुनीच्या आड गेला. आता चांदोबा कुठे आहे? असतं एखाद्या पेपर स्टॉलवर. तेव्हा मी तुम्हाला सांगतो, तेव्हा मी चांदोबा वाचायचो. त्यातल्या गोष्टी पण मला कीर्तनात उपयुक्त झाल्या. म्हणून ज्याला प्रबोधन करायचं त्यांनी चतुरस्त्र वाचन ठेवलं पाहिजे. सर्व धर्मग्रंथांचं अवांतर वाचन पण तितकंच पाहिजे. एक गोष्ट वाचली होती चांदोबा. चलो बताते हैं, वो भी बहुत बढ़िया है, तो सुनाने को क्या अर्ज है. एक राजा होता बरं का, एक राजा होता. तर नास्तिक होता.
आणि त्याचा प्रधान आस्तिक होता, देवधर्म पाळणारा होता. आणि दोघे जण निघाले रस्त्याने, तो बादशाह आणि त्याचा प्रधान. मॉर्निंग वॉकला सकाळची एक फरलांग 2 फरलांग चालत गेले असतील नसतील, तिथे एक तुळशीचं झाड दिसलं. हा प्रधानजी भाविक, त्याने तिथं नमस्कार केला. तर बादशाहने विचारलं, प्रधानजी ये क्या है? तो प्रधानजी बोले कि भगवान है. तो बादशाह नास्तिक असले म्हणाला, ये पौधा कोई भगवान होता है? त्या बादशाहने ते तुळशीचं रोप उपटलं, चोळा मोळा केलं, फेकून दिलं. प्रधानजीला वाईट वाटलं, पण काय करणार? साखरी जरा परफेक्ट वाक्य सांगू का? आश्रित माणसाला स्वातंत्र्य नसतं. आश्रित होता, पुढे चालत निघाले, पण प्रधानजी म्हणाले याची खोड मोडलीच पाहिजे. 1-अर्धा किलोमीटर गेले असतील नसतील, एक मोठं खाजकुजलीचं झाड दिसलं. त्या प्रधानजीने आडवा नमस्कारच घातला, साष्टांग असा आडवा झोपला. त्या बादशाहने विचारलं, अभी ये क्या है भगवान? ये उससे भी बड़ा भगवान है. वो गया छोटा भगवान, ये बड़ा भगवान. आता बादशाहला मगाचा चेव होताच, त्याने ते खाजकुजलीचं झाड पण उपटलं, त्याचा चोळामोळा केला आणि फेकून दिलं. पुढे काय झालं सांगितलंच पाहिजे. त्या खाजकुजलीची जी तुसं पडली आतमध्ये आणि जी आग लागली, टराटरा खाजवायला लागला बादशाह. आग झाली, मोठ्यांदा ओरडलं, प्रधान जी ये क्या हुआ? प्रधान जी ये क्या हुआ? प्रधान जी ये क्या हुआ? तो प्रधान जी बोले, कुछ नहीं हुआ, छोटे भगवान ने बड़े भगवान को फोन किया, जब भी ऐसा हुआ. तो अभी क्या करना पड़ेगा? छोटे भगवान की माफी मांगो. चला म्हणले त्या लहान भगवानाची ते दप्तर तिकडनं उचलून इकडं आणलं, जिथं तुळशीचं झाड पडलं होतं. आणि प्रधानजीला त्याचे औषधी गुण माहीत होते. त्याने ते रोप उचललं, त्याचा रस काढला आणि तुळशीच्या पानाचा रस बादशाच्या अंगाला लावला. त्याची आग शांत झाली. त्यांनी देवाला हात जोडले. दृष्टांत संपला. पण तुकाराम महाराज काय सांगतात? काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाचे पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या विठोबा. भजन करा. जय जय विठोबा रखुमाई. जय जय
लक्ष द्या, 10 मिनिटं मी बोलणार आहे आणि नंतर सर्व सूचना होती आणि सूचना झाल्याशिवाय एकही माणूस उठणार नाही. आणि उठून घराकडे जाताना काय झालं तर मी जबाबदार नाही. काही होऊ शकतं. अरे कीर्तनाची ताकद तर ओळखा, विश्वास ठेवा नाही तर न ठेवा, पण आहे ते आहेच. एकही माणूस उठणार नाही मी उठा म्हटल्याशिवाय. आमच्या मुरबाडला साहेब येतात कीर्तनाला, मोठा उत्सव होता, आता 2 फेब्रुवारीपासून आहे. एकही माणूस उठणार नाही. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. मुणमुणू नका, मला गडबड होती. नसावी बासर निद्रा बहुभाषण. पुढची सूत्र काय सांगितले ऐका, तेवढी एक थोडीशी 10 मिनिटात सांगतो. आहार युक्त पाहिजे, आनंद पाहिजे ना, मांसाहार करू नये. 31 डिसेंबर असला तरी मी कौतुक करत नाही. आमच्या भगिनी अंजली ताईंनी पोस्ट टाकली होती फेसबुकला, फार चांगली टाकली होती. अंजली ताईने असं लिहिलं होतं, नवीन दारुड्यांचा जन्म 31 डिसेंबरला होतो. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. आपण एखाद्याला जीव देऊ शकत नाही तर जीव घेण्याचा पण अधिकार नाही. नगर रस्त्यावर शिरूर नावाचं गाव आहे, तिथे कानिफनाथ धाबा आहे आणि त्याच्यावर लिहिलंय, हा 2 वाक्य सुंदर आहे. हिंदीमध्ये शाकाहाराचा पुरस्कार करणारी आहे, ऐकून तर ठेवा. हिंदी वाक्य पण फार छान आहे, सांगतो मी. आमच्या चालकाला एकदा चहा प्यायचा होता म्हणून थांबलो होतो, ती वाक्य वाचली, त्याचं अभिनंदन केलं मी जाऊन. काय लिहिलंय माहिती? मेरा पेट कोई मरे हुए प्राणियों का कब्रस्तान नहीं. फर्स्ट, मेरा पेट कोई मरे हुए प्राणियों का कब्रिस्तान नहीं और मैं मेरे पेट में मरे हुए प्राणियों को दफनाना नहीं चाहता. कशाला घाण करताय? त्या सगळ्या माता भगिनी बसल्या, त्यांना ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय वाचा. आपल्या घरी जर पाहुणा आला त्याच्यावर लक्ष ठेवा, म्हणजे किती जेवतो म्हणून नाही. त्याने जर वरण भात, तांदळाची भाकरी, मेथीची भाकरी खाल्ली तर समजायचं तो सात्विक आहे. आणि त्याने जर भज्यावर ताव उठवला, मिरगुंड खाल्ली तर समजायचं तो राजस आहे. आणि जो पाहुणा रविवार गाठून येतो ना, पुढे सांगायचं काही कारण नाही. आता रामायणच सांगतो तुम्हाला तुमच्याच तोंडातून. रामाच्या बाजून कोण युद्ध करत होते? अहो नीट ऐका, काहीतरी भंजाळल्यासारखं बोलू नका. रावणाच्या बाजूने कोण युद्ध करत होते? राक्षस. रामाच्या बाजूने कोण युद्ध करत होते? वानर. राक्षस काय खात होते? मांस. आणि माकडं काय खात होती? विजय कुणाचा झाला? अरे पाला खाणाऱ्याचा विजय झाला. तुम्ही कधीतरी हे विचार करा. मांस खाणाऱ्याचा विजय झाला नाही. राणेची या पाले खैरा नेवाणी करविले लंकेश्वरा. ज्ञानेश्वर महाराजांनी साक्ष दिली ना. कशाला वाईट खातात? युक्त आहार, वाईट खाऊ नये, वाईट पिऊ नये. नाही तर बरीच माणसं संध्याकाळी 6 नंतर पाऊले चालती. पंढरीची नाही म्हणालो अजून, दुकानाची वाट. बरं एवढी बुद्धी भ्रष्ट होतात. आता काय सांगू तुम्हाला, काय सांगू. माझ्याकडे अनुभवाचा खजिना आहे. एक अशी गर्दी होती, माझ्या पाया पडायला आला कीर्तनात, पिऊनच आला. असे चौकदार होते तानाजीराव सारखे.
त्याने सांगितलं इकडे येऊ नको रे. तो तिथनंच ओरडायचा, मला महाराजांना प्रश्न विचारायचा आहे, मला महाराजांना प्रश्न विचारायचा आहे. मी त्याचं उत्तराला म्हणलं त्याला इकडे येऊ दे, काय विचारायचं ते विचारू दे, नाहीतर ही गावात वाजणारी घंटा आहे उद्या गावभर सांगेल रात्रीच्या महाराजाला काहीच येत नाही. येऊ दे म्हणलं त्याला. तो आला आणि माझ्या पायात डोकं ठेवलं. तशा नशेमध्ये त्याला कळलं इथं पाया पडावं लागतंय. माझ्याकडे असं बघायला लागला. ते बघणं विचित्र असतं, तुम्ही बघून बघा. आणि मला म्हणला मला प्रश्न विचारायचा, विचारू का? म्हणलं विचार. काय विचारायचं? मलाच दमात विचारलं, उत्तर देणार का? मग मी सावध झालो. मी म्हटलं आलं तर देईल, मला पण सगळं येत नाही. न जाणू आपल्यालाच विचारायचा पहिल्या धाऱ्याची कुठे मिळते, आपण काय उत्तर देणार? आपण जर त्या रस्त्याला कधी गेलो नाही, आपण काय उत्तर देणार? सावध असावं. मग त्यांनी मला विचारलं तुम्हाला अगस्त्य ऋषी माहीत आहे का? तेव्हा मी हादरलो. त्याला अगस्त्य ऋषी माहीत आहे, नाव माहिती आहे म्हणजे पुराण वाचलंय. म्हटलं माहीत आहे बाबा, मोठे ऋषी होते. तो किती घोटात सागर प्याला? म्हणलं तो 3 घोटात सागर प्याला. मग मी एका घोटात 9 सागर पिऊन आलो. मग तो मोठा का? मी म्हटलं तूच मोठा. आता ब्रह्मांडात कोण मोठा असेल तुझ्याशिवाय? अशी बुद्धिभ्रष्ट माणसं होतात ज्याला अकलेचा पत्ता नाही. त्रास होतोय जीवनाचा माझ्या प्रिय श्रोत्यानो. सगळ्या तरुणांना माझं सांगणं आहे, वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप नजरेनं पाहू नका. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्णारी मंत्र म्हणा, आळंदी पंढरीची वारी करा आणि सुखानं संसार करा. आणि याकरता गळ्यात तुळशीची माळ घाला. त्याच्यासारखा आनंद करतात. ही सगळी मंडळी बसली तरी टाळकरी उभे आहेत. किती सुंदर आहेत बघा सगळे टाळकरी. हे भक्तीचं तेज केवढं आहे. काय बोंड विटा लावलेलं नाही. हे सगळे कसे मस्त आहेत. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप नजरे पाहू नका. काय आनंद आहे तुम्हाला सांगतो, काय आनंद आहे साहेब. तुम्हाला सांगतो हे माझं अनुभवाचं कीर्तन आहे. एके दिवशी सांगलीला झालेलं सांगतो. सांगलीला माझ्या कीर्तनात कोण यावं? शिवाजी महाराज कोण यावं? एक भला मोठा माणूस धुपाड देहाचा बसला होता. तानाजीरावांसारखा फेटा बिटा बांधून. तर मला काय माहिती, हजारो लोक होते सांगलीला, कोण असेल काय माहिती. हार घालायला जेव्हा आले तर मला त्यांनी विचारलं, ते समोर बसलेले ग्रस्त तुम्ही ओळखलं का? मी नाही ओळखलं. अहो ते बापू बिरू वाटेगावकर. हा, बापू बिरू वाटेगावकर हा अव्वल दर्जाचा दरोडेखोर. त्यांनी 7 खून केले बापू बिरूनी. त्याच्यावर पिक्चर निघालाय. 7 खून केले, जेलमध्ये गेले, जन्मठेप भोगून आले. पुढे ऐका, आल्यानंतर गणपत महाराज गोंदवलेकरांच्या समाधीवर माळ ठेवून गळ्यात घातली. वारकरी झाले. ते माझ्या कीर्तनात बसले. आरंभी माझा घाम फुटला मला बापू बिरूला बघून. पण मी लगेच सांगितलं की आत्तापर्यंत आम्ही कीर्तनात वाल्यापोळी सांगितला आणि आज बघितला. हे 7 खून केलेला माणूस माझ्या कीर्तनात बसलाय. मग नंतर माझ्याच हस्ते सत्कार झाला बापू बिरूंचा. मग बापू बिरूने जे भाषण केलं ते मला सांगणं अनिवार्य वाटतं. बापू बिरू काय बोलले? मी बापू बिरू, म्या 7 खून केलं. भाषा पण तशीच रांगली. म्या 7 खून केलं आणि 20 वर्ष जेलात जाऊन आलो. पण आल्यानंतर गणपत महाराज गोंदवलेकरांच्या समाधीवर माळ ठेवलेली वारकरी झालो. मी बॅरलनी दारू पिलो, बाटलीने नाही. चपटीनं तर पाटही वाला झाला नाही. बॅरलनी दारू पिलो, बॅरल, मोठमोठे बॅरल पिलो. माळ घातली, आता दारू पित नाही, आता दूध पितो, पंढरीची वारी करतो. सगळ्या बायकांना काय सांगितलं तेवढाच निरोप देतो. सगळ्या बायकांकडे बघून बापू बिरू म्हणाले, सगळ्या माझ्या बहिणीनो, मी तुमचा धर्माचा भाऊ आहे. मी 7 खून केले, जेलमध्ये गेलो,
हा माझा मोबाईल नंबर घ्या आणि 10 आकडी नंबर दिला आणि बायकांना सांगितलं, माझ्या बहिणीनो, जर तुमचा नवरा दारू पिऊन आला तर मला फोन करा, 8वा नंबर त्याचाच लावतो. परत जेलात जाईल पण भोगूनच त्याला येईल म्हणणार, त्याला मारूनच येईल. अरे एका दरोडेखोराचं झालेलं हे केवढं मोठं परिवर्तन आहे. समारोप करतो म्हणून आज मला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आप्पांनी केलेला हा धर्मयज्ञ, आप्पांनी केलेला हा कीर्तन महोत्सव, आपण नव्हतात त्यावेळेस, पण मी सांगितलंय, आप्पांचं अनुकरण जर प्रत्येक आमदारांनी केलं तर महाराष्ट्र कसा असेल. अशा पद्धतीचे उत्सव जर प्रत्येक तालुका वाईज आणि जिल्ह्यात झाले तर उद्या एक प्रकारची भक्तीची सम्यक अशी क्रांती होईल, ते लक्षात ठेवा. मी अनेक महापुरुषांची चरित्र वाचली, त्यामध्ये एक महान चरित्र सद्गुरू दादा महाराज सातारकर होते. ते पंढरपूरला गेले, शेवटचा दृष्टांत सांगतो. पंढरपूरला गेले, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, आनंद झाला, नाचू लागले. तेव्हा लोकांनी विचारलं, का नाचता? ते म्हणजे आनंद झाला. कशाचा? माळ घातल्याचा. त्यात कसला आनंद? दादा महाराजांनी उत्तर दिलं, काल गळ्यात माळ नव्हती, गळा मोकळाच होता, तेव्हा मरण झालं असतं तर कुणाचं म्हणून मेलो असतो. आज गळ्यात माळ पडली, उद्या जरी मृत्यू आला तर ज्ञानोबा तुकोबाचा म्हणून मरेल. दादा महाराज म्हणून तुमच्या गळ्यात माळ नसेल, असेल तर उत्तम, नसेल तर घाला. आता काय सांगू तुम्हाला, सांगलीचं गोष्ट सांगतो. माझं पश्चिम महाराष्ट्रात खूप काम आहे, मी पश्चिम महाराष्ट्रातच आहे. सांगलीला एका घरात गेलो तर 40 लोक होते, 39 लोकांनी माळ घातली. 82 वर्षाचा त्यांचा वडील आहे, 4 मुलं, 4 सुना, नातुंड, 40 लोकांचं खटलं, पण त्याचा 2 नंबरचा मुलगा अजून माळ घालत नाही. मी आत्ता गेलो होतो मागच्या महिन्यात, मी त्या आजोबांना सांगितलं, अहो सगळे घरात माळकरी आहेत, तुमचा एक मुलगा राहिला आहे, आज चांगला एकादशीचा दिवस आहे, माळ घालून. तर म्हणलं त्याला नाही घालायची माळ. ते आजोबा म्हटले, म्हणलं का नाही घालायची? त्या आजोबाने सांगितलं, तो पाहुण्यासाठी ठेवलाय. काय दीर्घ सूचना आहे मला सांगा, काय नियोजन आहे घरातलं. जर एखादा पाहुणा रविवारी आला तर एक नमुना पाहिजे घरात. सगळे बुवा होऊन कसं चालेल? असं नमुन्यावारी कोणी राहिला असेल तर आज चांगला दिवस आहे, माळ घाला. असती तर घातली असती, ती शंका ठेवली ना, आम्ही गाडीतच माळा ठेवले. मी इथं बसणार आहे 5 मिनिटं. अरे कल की किसने देखी है? रात्रीत निमंत्रण आलं तर काय होईल? सकाळी चर्चा असेल, रात्री माझ्या शेजारी बसले होते, हो 4लाच फोन आला, गेले बिना माळेचे. असे नमुन्यावर राहू नका. मी आलो, मला आनंद वाटला. आनंद कशाचा वाटला आप्पा तुम्हाला सांगतो. निवडणुकीची धकाधकी चालू आहे. आप्पांच्या मनात जर आलं असतं तर हा उत्सव 15 दिवस पुढे ढकलला असता, पण त्यांनी आधी हरिकीर्तन आणि मग राजकारण हा पहिला. मनात आलं असतं तर 15 दिवस लेट केला असता, पण निवडणुका झाल्यावर करू. पण ज्या वेळेला आपला उत्सव आहे त्यावेळेला त्यांनी केला. पहिले हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्वविषयी. तरीचं त्यांच्यात असणारा अंतर्भाव समर्थांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्या पुढच्या वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देतो. मुरबाडला उत्सव आहे, त्याही उत्सवात आपलं स्वागत राहील. आपण यावं. सर्व टाळकरी, गाणारे, वाजवणारे या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी सूचना झाल्याशिवाय एकही माणूस उठणार नाही. बरोबर आणखीन एक 5 मिनिटं शिल्लक आहेत, सूचना होतील आणि मग भजन होऊन थांबेल. तत्पूर्वी 61 माझी संपन्न झाली आळंदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात. त्यावेळेला खूप मोठा एक ग्रंथ निर्माण झाला आनंदामोद नावाचा, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या आणि देश विदेशातल्या लोकांचे उत्तम असे लेख आहेत. तो आनंदामोद नावाचा ग्रंथ आदरणीय आमदार मान्य आप्पांना मी देतो आणि मग सर्वांनी शांत बसायचं. सूचना होतील आणि सूचना झाल्यानंतर कीर्तन संपेल.
पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्यांना हा ग्रंथ पाहिजे असेल त्याचं मूल्य 500 रुपये, तो स्टेजवर मिळेल. आणि ज्याला माळ घालायची त्यांनी स्टेजवर यावं, माळ घालावी. आम्ही आळंदीवरून 20 रुपयाला माळ आणतो, 20 रुपयाला देतो. फक्त त्याला विचारू नका 50च्या 3 देतो का. आमचा काही धंदा नाही येतो. एखाद्याला उपलब्ध नाही झाली तर ती असावी. ज्ञानेश्वर मॅडम भागवत मॅडम इथं उपलब्ध आहेत. आज आवडीनं कीर्तनाला आल्या, अंबरनाथला राहणाऱ्या. तसंच शेजारी पलीकडे पाषाणी नावाचं गाव आहे, जिथं माझी कारकीर्द सुरू झाली. तिथले अनेक भाविक आज कीर्तनं आले. ते कर्जत तालुक्यात आहे. माझ्या परमार्थाची सुरुवात तिथं झाली. तिथले उत्तम गायक असणारे अनिल विषय आलेले आहेत, उत्तमराव पालंडे आलेले आहेत, केदार विषय आलेले आहेत. अनेक तरुण मंडळी यात कीर्तनाला. सगळा गाव वारकरी आहे. आज शेकडो लोक तिथं वारकरी आहेत. 1985ला तिथं सद्गुरू धुंदा महाराज आले. हे सगळ्या लोकांना माहीत आहे. तेव्हा ज्याला माळ घालायची त्यांनी इथं यावं. कोणीही उठणार नाही जय विठ्ठलशिवाय. धन्यवाद. हरिभक्त पारायण महंत प्रमोद महाराज जगताप, बारामती सुपे महाराज या ठिकाणी बदलापूर आणि आपली नाळ यापूर्वीच जुळलेली आहे. कारण पाषाणचा विषय तुम्ही प्रत्येक कीर्तनात घेत असता आणि आम्ही पाषाणला सुद्धा तुमच्या कीर्तनाला जात होतो. मोहन महाराज आम्ही सर्वजण. धन्यवाद. या ठिकाणी राष्ट्रीय कीर्तन महोत्सव समिती आदरणीय संयोजक सन्माननीय आमदार किसनरावजी कतोरे साहेब यांच्या माध्यमातून सुरू होणारा हा सप्ताह आपलं पुनश्च एकदा ही राष्ट्रीय कीर्तन महोत्सव समिती आपला आभार व्यक्त करते. धन्यवाद. या ठिकाणी उद्या एकादशी मंडळ आंबेशिव दहागाव पोई डोके दापिवली आणि नेतृत्व करतील दुंदा महाराज ठाकरे, मारुती महाराज बुटेरे. माऊली एकादशी मंडळ एरंडा श्री जयराम मेहर आपला या ठिकाणी हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे. तो हरिपाठाचा कार्यक्रम बरोबर 5 वाजता सुरू होणार आहे. कारण उद्या या ठिकाणी आपला दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि एक खास आकर्षण म्हणजे आदरणीय गुरुवर्य मृदुंगाचार्य वैकुंठवासी शंकरदादा मिस्त्री सर यांच्या कृपा आशीर्वादाने आदरणीय गुरुवर्य श्री एकनाथ बुवा भाग्यवंत व आदरणीय श्री छगन बुवा निम्ने रायगड भूषण पुरस्कार प्राप्त यांच्या मार्गदर्शनाखाली 101 पखवादी वादन शिष्यगणां समवेत सामुदायिक हरिपाठ सोहळा या ठिकाणी होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि उद्या हरिभक्त पारायण भानुदास महाराज चातुर्मासे फळ पंढरपूर यांचा उद्याचा कार्यक्रम हा 7:30 ते 9:30 या वेळामध्ये होणार आहे. बस उद्या लवकर येणार आहेत. 5चा हरिपाठ आहे म्हणजे 4ला बस येणार आहे. 3:30 4च्या दरम्यान बस येणार आहे. आपण त्यांना फोन करून एकदा विचारा आणि त्या पद्धतीने या ज्या संख्येने उपस्थित आहात. उद्या आपला दीपोत्सवाचा कार्यक्रम असल्यामुळे उद्या आपण लवकरात लवकर या ठिकाणी हजर राहायचं आहे. विठ्ठल जय